नमस्कार, मी अविनाश. आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, आजची ही मुलाखत आपल्या सगळ्यांसाठीच सर्वांगानं खास आहे. आजच्या मुलाखतीमध्ये आपण अशा एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या पोराची गोष्ट सांगणार आहोत, ज्या पोरानं अगदी शेती करण्यापासून सुरुवात केली, त्यानंतर महाराष्ट्रातली नव्हे देशातली सर्वात मोठ्या नर्सरीपैकीची एक नर्सरी तयार केली आणि त्यानंतर आता मल्टीनॅशनल कंपन्यांच्या तोडीस तोड असलेली एक आर्डो सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची सीड कंपनी तयार केली आहे. हा प्रवास आहे सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यामध्ये असलेल्या तुंग या गावातील विकास नलवडे या होतकरू तरुणाचा. स्वतः विकास नलवडे सर आपल्या सोबत आहेत. सर, तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि खरं तर या व्हिडिओला पार्श्वभूमी आहे ते आर्डो सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 10 वर्ष पूर्ण झालेत आणि या 10 वर्षाचा प्रवास नेमका कसा सुरू झाला. एक सीड्स कंपनी आपल्या भागातल्या लोकांना, कारण या सीड कंपन्यांमध्ये मल्टीनॅशनल कंपन्यांचा दबदबा असताना आपल्या भागातल्या माणसानं, देशी माणसानं या कंपनीची स्थापना का केली, कशी केली, तो विचार कुठं रुजला. खरं तर आपल्याकडं पोटाची खळगी भरण्याचा संघर्ष वाटायला असताना एका तरुणानं मल्टीनॅशनल कंपनीच्या तोडीस तोड कंपनी उभा करण्याचं आणि कोट्याधीश होण्याचं स्वप्न कसं बघितलं, कसं पूर्ण केलं, या सगळ्या गोष्टी उलगडणारा आजचा प्रवास आहे. त्यामुळं आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झाला तरी हरकत नाही. हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांच्या जगण्याला बरीच दिशा देणारा असणार आहे, जगणं शिकवणारा असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एक अशी गोष्ट सांगणार आहे ज्या गोष्टीतून तुम्ही प्रेरणा घेऊ शकता आणि आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने माणूस यशस्वी होऊ शकतो आणि ते यशस्वी होताना कुठल्या पद्धतीची पार्श्वभूमी आहे, आपण कुठे जन्माला आलो, कुठल्या परिस्थितीमध्ये जन्माला आलो, आपलं घरचं वातावरण काय होतं किंवा आजूबाजूचा परिसर काय, याच्या सगळ्यापेक्षा देखील तुमच्या मनामध्ये काय, तुमच्या मेंदूमध्ये काय आणि तुमचं काय ठरलंय हा ठरवणारा खरं तर आजचा व्हिडिओ आहे. आणि व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत. सर, तुमचं या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आणि खरं तर पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे, त्याआधी तुमच्या आर्डो सीडला 10 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा या वर्धापन दिनाच्या. आणि ही 10 वर्ष होत असताना टॅगलाईन आहे तुमची की शेतकऱ्याच्या समृद्धीसाठीची 10 वर्ष. आणि मग अगदी सातत्यानं 10 वर्षामध्ये वेगवेगळे प्रयोग असेल, नवीन गोष्टी तयार करणं असेल, शेतकऱ्याला त्रिसूत्री आर्डो सीडची आहे की वातावरणामध्ये सतत होणारे बदल, शेतकऱ्यासमोरच्या अडचणी आणि बाजारातील बदलती मागणी, या 3 गोष्टींचा विचार करून खरं तर तुम्ही प्रत्येक गोष्ट शेतकऱ्यासाठी बनवताय. स्वतः शेतकरी कुटुंबामधले आहात, शेती अजून देखील करताय, त्यामुळं कुठंतरी त्या शेतीमध्ये नेमकं काय चाललंय हे नेमकं माहीत आहे. आणि मग मला वाटतं की मला लोभ खूप जास्त आहे, कारण मी अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांसोबत देखील काम करतोय, परंतु आपला देशी माणूस ज्याला इथलं सगळंच माहीत आहे, म्हणजे त्याला शेतकऱ्याचं दुखणं माहीत आहे, शेती माहीत आहे, वातावरण माहीत आहे, त्याला त्याची संकटं माहीत आहे. त्यामुळं या सगळ्याचा नेमका अभ्यास करून ज्या वेळेला एखादा माणूस शेतकऱ्यासाठी म्हणून काही वाण तयार करतो ज्याच्यावर त्याचं पुढचं भविष्य त्याच्या उत्पादनावर अवलंबून असणार आहे, तो माणूस निश्चितपणानं बऱ्याच गोष्टींचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टी करत असणार आहे. त्यामुळं मला आर्डो सीडपर्यंत तर यायचंच आहे, परंतु एका कौलापूरसारख्या गावामध्ये जन्म, तुंगसारख्या गावामध्ये येणं आणि मग ही जडणघडण, हा प्रवास, कारण उद्योगपती आत्ता असला तरी त्याची बीजं कुठे तर तुमच्या बालपणामध्ये रुजली असणार आहे. तर त्या थोड्याशा लहानपणाच्या प्रवासाबद्दल काय सांगा. अविनाशजी, खरं तर लहानपण आपलं बघतोय खूपच गरिबीत आणि खूपच त्रासात गेलं आणि लहानपणी तशी परिस्थिती हालाकीची, गरीब परिस्थिती, घरची जमीन फक्त 1 एकर आणि त्यात वडील छोटीशी नोकरी करत होते आणि त्या नोकरीवर आपलं पोट चालत होतं. आई दुसऱ्याच्या शेतात कामाला जात होती आणि त्यातनं त्याने अर्धा एकर द्राक्षबाग करून थोडासा शेतीत करायचा थोडासा केलेला प्रयत्न. तर ह्यात 5वी-6वीलाच असताना वडिलांना, आईला शेतात मदत करणं असेल, पुढं जाऊन जी काय आपल्या शाळेसाठी जो खर्च होता तो खर्च त्यावेळी भागत नव्हता किंवा मिळत नव्हतं खर्चाला. मग अशा वेळी वह्या पुस्तकं घेणं असेल, शाळेतली फी भरणं असेल, ह्यासाठी मग काहीतरी धडपड करायची. मग ताव आणून तावाच्या वह्या शिवणं असेल, आपली रस्त्याकडला मळ्यात राहायला, शेतात राहायला आणि शेतातल्या मग बांधाकडची एरंड्या काढणं असेल, त्या नेऊन बाजारात विकणं असेल, बाकीचं चिच्चा, आवळं, बोरं, आंब हे काढून बाजारात नेऊन विकणं असेल. ह्यातनं काय झालं की पैसे मिळवायची धडपड आणि पैसे मिळवायसाठी जो माल घेणं आणि बाजारात नेऊन विकणं हे अगदी लहानपणीच गोष्टी कळायला लागल्या आणि लहानपणीच बिझनेसचं मुळं कळायला लागलं. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं घडलं काय की माझे चुलते, माझा चुलत भाऊ मोठा, हे लोक पण अगदी गरिबीतनं, त्यांची बी 1 एकर जमीन, त्यांची पण अर्धा एकर द्राक्षी बाग, पण मोठा भाऊ आणि चुलता हे विजनरी लोक, खूप धडपडी कष्टाळू लोक आणि त्यांनी
काम एवढ्या फास्ट वाढवलं की बघता बघता 5-6 वर्षात त्यांनी 10-15 एकर द्राक्षाची बाग केली, 10-15 एकर गुलाबाची बाग केली, 20-25 एकर शेती भाड्याची जमीन घेऊन त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात शेती घेतली, स्वतःचं ट्रॅक्टर औषध दुकान घातलं. त्यांची प्रगती मी लहानपणीपासून माझी जडणघडण होतं, त्यांची प्रगती बघत होतो आणि त्या प्रगती बघताना माझ्यात तो कॉन्फिडन्स येत होता आणि माझं स्वप्न बिल्ड होत होतं की मी पण असं करू शकतो आणि मला पण असं काहीतरी मोठं करायचं आहे. आणि ते करता करता बघता बघता 9वी-10वी झाली आणि 11वीत आल्यावर खूपच परिस्थिती अजून हालाकीची झाली. खर्चाचं त्यावेळेला दुष्काळ पडला होता आणि खर्चाचं खूपच वांदं झालं. मग त्यावेळेला 2 बहिणी, आई आणि सर्व कुटुंब घेऊन मी तुंगमध्ये राहायला आलो मामाच्या गावी. आणि मामाच्या गावीची परिस्थिती इथली नदीकाठचं गाव आणि तो गाव सिमला मिरचीसाठी अख्खं फेमस होतं आणि इथं सिमला मिरची करायची इथले शेतकरी. पण त्यावेळी काही नर्सरी नव्हत्या, स्वतःची रोपं स्वतः बनवायची. मग यांच्या शेतात कामाला जायला लागलो, भाजीपाला मी शिकायला लागलो आणि ते करता करता भाड्यानं जमीन घेऊन मी पण सिमला मिरची पिकवायला लागलो. पण मागं कोल्हापूरमध्ये जे लहानपणी जी जडणघडण झाली, गुलाबाच्या बागा शेती, द्राक्षाच्या बागा शेती, त्यात औषधाचं ज्ञान मिळालं, खतांची माहिती मिळाली आणि ते नॉलेज इथं सिमला मिरचीच्या इथं नॉलेजमध्ये अजून भर पडली. आणि ते करताना रोपं तयार करायची स्वतःची आणि स्वतःची सिमला मिरची पिकवायची, असं 1 एकरचा प्रवास चालू झाला. आणि त्यात रोपांची क्वालिटी मला चांगली यायला लागली. कारण मुळातच असं होतं की जी क्वालिटी जे काम करत होतो ते एकदम तळमळीनं आणि मन लावून करत होतो आणि चांगल्या क्वालिटीचं येत होतं मला. आणि त्यामुळं सिमला मिरचीचा प्लॉट पण एवढा भारी जमायचा की गावात सगळ्यात जास्त चांगला प्लॉट, गावात सगळ्यात जास्त उत्पादन आणि मग त्याच्या पुढची धडपड की रेट पण चांगला मिळाला पाहिजे. आणि मग ते जर ट्रान्सपोर्टच्या गाडीत माल दिला तर माल तो मुंबई मार्केटला जास्त माल गाड्या ट्रॅफिकमध्ये बंद पडायच्या, ट्रॅफिकमध्ये अडकायच्या, रस्ते नव्हते आणि लेट व्हायच्या. जर मार्केटला 8-9 वाजता गाडी पोहोचली तर रेट चांगले मिळायचे नाही. मार्केटला दादर मार्केटला किंवा वाशी मार्केटला माल पहाटे 4ला 3ला गाड्या पोहोचल्या पाहिजेत. मग त्यामुळं मग स्वतः गाडी ट्रान्सपोर्टची मागवली, स्वतः गाडी लोड केली आणि सकाळी लवकर 7ला कामगार बोलवले, 12-12 वाजता दुपारच्या 1 वाजता गाडी सोडली आणि रात्री 12-1 वाजेपर्यंत मार्केटला पोहोचवली, जेणेकरून 2 रुपये रेट जादा मिळेल. आणि हा प्रवास असाच करता करता बघता बघता आम्ही 4-5 वर्षात मी 15-20 एकर सिमला मिरची पिकवायला लागलो. आणि त्या 15-20 एकर सिमला मिरची पिकवण्यात काय झालं की बऱ्याच वेळेला सिमला मिरचीसारखं पीक हा खूप अवघड आणि क्रिटिकल पीक आहे किंवा वातावरणाला सेन्सिटिव्ह पीक आहे. मग सेन्सिटिव्ह पिकात कधी रोगानं प्लॉट जायचे, कधी दुष्काळ पडायचा, पाणी वेळेत मिळायचं नाही त्यावेळेला प्लॉट जायचे, कधी अतिवृष्टी व्हायची त्यात प्लॉट जायचे, चांगलं उत्पादन पिकलं तर मार्केटला रेट मिळायचे नाही त्यात लॉस व्हायचे. मग असं कधी गारपीट व्हायची आणि ह्या परिस्थितीत कधी फायदा मिळायचा चांगला, कधी लॉस व्हायचा, कधी 1 वर्ष चांगला फायद्यात जायचं, कधी 1 वर्ष मोठं नुकसान व्हायचं. आणि त्या फायद्या नुकसानीत बऱ्याच वेळेला त्रास पण झाला. देणकरी घराकडे यायचे, जे औषध दुकानदाराची उधारी व्हायची, खतांची उधारी व्हायची, 5% 10% व्याजानं पैसे पण काढायला लागायचे आणि खूप हालाकीची परिस्थिती बघितली. आणि आई आमची त्यावेळेला कामाला जायची, कारण मी शेती पिकवतोय, भाजीपाला पिकवतोय, पण इथं रिस्क मोठी आणि आईनं घर तर चालवायला कमीत कमी मजुरी करून घर चालवायचं काम करायचे आणि त्यातनं वेळ मिळेल त्यावेळेला मला शेतीत पण मदत करायची. पण ज्या वेळेला मी नुकसानीत जाईन, तोट्यात जाईन, त्यावेळेला देणकरी ज्या वेळेला घराकडे येतील त्यावेळेला आई म्हणायचं असं काय तू करू नकोस आणि माझ्यासोबत चल कामाला, मजुरी करायला चल. कारण तिचं म्हणणं असं होतं की कमी मिळू दे पण रिस्क नको घ्यायला किंवा देणं करून नुकसान करून आपल्या दारात देणकरी कोण नको यायला. पण तशा परिस्थितीत पण सगळ्यात मोठा जी ताकद होती ती रिस्क घ्यायची ताकद वाढली. बऱ्याच वेळेला नुकसान होऊन पण उठून उभं राहायची ताकद राहिली आणि परत हार मानली नाही, परत पिकवली शेती आणि त्यात कधी चांगलं यश मिळालं, चांगला पैसा मिळाला, लॉस पण झाला, पण एकंदरीत प्रॉफिट चांगला मिळवत गेलो. रोपावर कसे आला किंवा तुम्ही आता त्या काळामध्ये स्वतःची रोपं स्वतः बनवत होता, तिकडे ती शेती करत होता, मग ती 15-20 एकर शेती दुसऱ्याची घेऊन करण्यासोबत मग
ही नर्सरीची सुरुवात कशी झाली नेमकी, किंवा नर्सरी व्यवसायामध्ये कशी आला? तर खरं तर त्यावेळी स्वतःची रोपं स्वतः बनवायला लागायची. माझं जे रोपं तयार करायचं जे गुण होतं ते एकदम बेस्ट होतं. चांगली क्वालिटी रोपं बनायची. माझी रोपं मला लागवड करून शिल्लक राहायची. ते आजूबाजूच्या शेतकऱ्यांना कमी पडली तर ते घेऊन जायचे. शेतकरीच येऊन म्हणायला लागले की तुम्हाला क्वालिटी चांगली येते रोपांची तयार करायला, आणि तुमची रोपं नेऊन लावले की आमचं रोपं मरत नाहीत आणि चांगला प्लॉट सक्सेस होतोय, चांगलं उत्पादन मिळतंय, आणि तुम्ही रोपं जरा आमच्यासाठी पण करून द्या. आणि त्यातनं शेतकऱ्यांनीच ती आयडिया दिली मला. आणि मग मी 5 गुंठ 10 गुंठ 15 गुंठ अशी रोपं करत गेलो. बघता बघता 1 एकर 2 एकर 5 एकर पातोर गादी वाफ्यावर रोपं बनवायला लागलो. आणि गादी वाफ्यावर रोपं बनवताना ओपनला रोपं असायची, तिथं पण कधी मोठा पाऊस व्हायचा, रोपं मरून जायची, कधी गारपीट व्हायची, कधी दुष्काळ पडायचा. ॲक्च्युली त्यावेळेला रोपं कशी बनवायची की मान्सून आपण 7 जूनला पोहोचणार आहे, तर मे महिन्यात रोपं तयार करायची. जून महिन्यात ज्या वेळेला पाऊस पडतोय त्यावेळेला शेतकरी येऊन रोपं घेऊन जायचे. बरोबर. आणि बरोबर असं व्हायचं, कधी कधी जून महिन्यात पाऊसच पडायचा नाही, ते जुलै महिन्यात ऑगस्ट महिन्यात जायचा. आणि त्यावेळेला रोपं बरीच काढून फेकून द्यायला लागायची, नुकसान व्हायचं. पण त्यातनं ताकद एक वाढली की रिस्क घ्यायची ताकद वाढली, नुकसानीला घाबरायचं नाही, नुकसानीला आपण फाईट करायची ताकद वाढली. आणि त्यातनं हा प्रवास रोपवाटिकेचा पुढं वाढत गेला. 2007-08ला आपण पहिलं शेडनेट उभा केलं. आणि पहिलं शेडनेट उभा करताना इथं काय जवळपास बघायला काही नव्हतं. आपल्या भागात कुठं शेडनेट पॉलिहाऊस नव्हतं किंवा नर्सरी नव्हती. मग पुण्याला गेलो. पुण्यातली एक स्विफ्ट अग्रो म्हणून नर्सरी आहे ती पाहिली. आणि त्या पद्धतीनं रोपवाटिका तर बनवायची होती, शेडनेट हाऊस बनवायचं होतं, पण तसं कॉन्ट्रॅक्टर मिळणार नव्हता, तसं तेवढं पैसे पण नव्हतं. तर गावातला एक फॅब्रिकेशनवाला घेतला आणि गावातला त्या वेल्डिंगवाल्याकडंच आम्ही स्वतःच मार्किंग केलं आणि स्वतःच नेट उभा केलं. आणि त्यातनं प्रवास चालू झाला. कॉस्ट कटिंग झालं, कमी खर्चात नेट उभा राहिलं. मग ट्रे आणायचा संघर्ष, कोकोपीट आणायचा संघर्ष, बी मिळणार नाही आणि पैसा नसायचा, अगदी कमीत कमी भांडवलात हे चालू केलेला प्रवास, कधी लॉस कधी प्रॉफिट. आणि यातनं एक डेअरिंग वाढत गेलं, रिस्क टेकिंग ॲबिलिटी वाढत गेली. त्यातनं सगळ्यात महत्त्वाचं की वेगळं काहीतरी करायचं, नवीन काहीतरी करायचं आणि आपल्या शेतीत अजून काहीतरी मोठं टेक्नॉलॉजी आणायची. खरं तर तुम्ही मगापासून जे सारखा एक शब्द वापरताय की डेअरिंग आली किंवा रिस्क टेकिंग ॲबिलिटी आली, खरं तर तुमच्या एकूण व्यावसायिक ग्राफकडे किंवा तुम्ही आता देखील विकास हायटेक नर्सरी ज्या पद्धतीने चालवताय त्यामध्ये ह्या रिस्क टेकिंग ॲबिलिटीचा किंवा ह्या रिस्क घेण्याचा फार मोठा वाटा दिसतोय. कारण विकास हायटेक नर्सरी एक अशी नर्सरी आहे जिथं तुम्हाला एक फोन केला तर कुठल्याही बुकिंगशिवाय हजर स्टॉक म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढी रोपं उपलब्ध होतात. कारण इथं बुकिंगच्या हिशोबाने रोपं टाकलीच जात नाहीत. इथं एक कॅल्क्युलेटिव्ह अंदाज घेतला जातो की ह्यावर्षी सीझन कसा होईल. मग अर्थात त्यामध्ये कधी फायदा होतो, तोटा होतो, कधी चांगला सीझन होतो, कधी कधी रोपं मोठ्या प्रमाणामध्ये टाकून देखील द्यावं लागतात. परंतु कोट्यावधीनं रोपं, मगाशी जसं सर म्हणाले की आम्ही स्वतःला रोपं करत होतो, गादी वाप्याची दुसऱ्याला देत होतो, त्यातनं चांगल्या क्वालिटीची रोपं झाली, लोकं सांगायला लागली मला रोपं जमतात. तो प्रवास आता काही कोटी रोपांमध्ये येतात, सर त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगतील. आणि एवढं कोट्यावधी रोपं टाकली जातात नर्सरीमध्ये आणि तिथं कुठल्याही पद्धतीचं बुकिंग नसतं. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य विकास हायटेक नर्सरीचं आहे. हे 2 प्रश्न विचारायचे इथंच की हे काय कॅल्क्युलेशन आहे की बिना बुकिंगची एवढी कोट्यावधी रोपं टाकणं, किती कोटी रोपं आज आपण टाकतो. आणि झेंडूमधला जो किस्सा आहे तुमचा सगळ्यात महत्त्वाचा, की मला आठवते मागच्या एका मुलाखतीमध्ये तुम्ही बोलताना मला सांगितलं होतं की झेंडूमध्ये आपण एक काळ असं काम केलं की रोज कोलकात्यावरनं मुंबईला विमान यायचं, आपली गाडी इथून तिथं जायची आणि तिथून कटिंग घेऊन इथं येऊन आपण तो मोठं काम उभा केले. तर त्यावेळी मुळातली शेतकऱ्याची पार्श्वभूमी, मुळात पोटापाण्याचाच संघर्ष, त्यातनं कसं तरी नर्सरीकडे येणं, ते पण शेतकऱ्यांनीच नर्सरी टाकायला लावणं किंवा ती प्रेरणा देणं. तिथून पुढं मात्र मग एकदा हे सगळं सेट झाले असं लक्षात आल्यावर विमानानं कटिंग आणणं, कोट्यावधीची रोपण ती बिना रिस्क, हे सगळं समीकरण कसं जुळवलंय तुम्ही? खरं तर तिची पाळमुळं लहानपणीच रुजली होती. चुलत्यांची शेती पाहिली होती की त्यांनी कसं अर्धा एकरातनं 1 एकरातनं शेती चालू करून 25-30 एकर पातूर गुलाब बाग आणि द्राक्ष बागाची शेती नेलती. आणि ते जे स्वप्न मनात रुजलं होतं ते स्वप्न घेऊन तुंगमध्ये आलो आणि अर्धा एकर 1 एकर च्या भाजीपाला शेतीतनं 25-30 एकर भाजीपाल्याची शेती पिकवायला लागलो. त्यातनं मोठं करायची ताकद आलती, मोठं मॅनेजमेंट करायची ताकद आलती. आणि तीच ताकद माझी नर्सरीत वापर झाला. जसं 2007ला शेडनेट हाऊस उभा झालं, पॉलिहाऊस चालू झाली उभा राहिला, त्यावेळी मी 2008-09ला
8-9 कोटी रोपं झेंडूची बनवायला लागलो आणि भारतात सगळ्यात जास्त झेंडूची रोपं बनवणारी रोबोटिका झाली. त्याचं कारण असं की त्याच्यापूर्वी आम्ही सिमला मिरचीची रोपं बनवायचं, चिली टोमॅटोची रोपं बनवायचं, पण झेंडूच्या रोपात रिस्क जादा होती, पण त्या झेंडूत एक आवड निर्माण झाली आणि झेंडूचं पीक हे शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगलं होतं. आमच्या भागात नवीन होतं, शेतकऱ्यांना इझी आणि सोप्या पद्धतीने झेंडू पिकवता येत होता. रोगाला कठीण आणि कमी खर्चात येणारं पीक होतं, त्यामुळे शेतकरी झेंडू जास्त पिकवायचे आणि माझी पण झेंडूत आवड जास्त झाली, मी पण झेंडू जास्त पिकवतो. त्यामुळं झेंडूतच रोपं बनवत जादा गेलो. त्यात खरं तर 2008-9चा किस्सा असा होता अविनाशजी की 2008-9ला हायब्रिड व्हरायट्या ज्या मल्टीनॅशनल कंपनीतनं येत होत्या, हायब्रिड व्हरायट्या, त्याचा सगळ्यात जास्त शेती व्हायची. पण त्यावेळची अडचण अशी होती की शेतकऱ्यांना ती फुलं भिजलेली रोपं मार्केटला जास्त फुलं खराब व्हायची आणि शेतकऱ्यांना लॉस व्हायचा. आणि नेमकं त्यावेळेला श्रावण, गणपती, दसरा, दिवाळी पावसाळी हंगामातच झेंडू व्हायचा. बरोबर. आणि त्या पावसाळी हंगामात पावसात झेंडू खराब व्हायचा. त्यावेळेला मग असंच समजलं की कलकत्त्याची एक देशी वाण आहे आणि तो रोगाला एकदम दणकट आहे, त्याचं फुल पावसात भिजलं तरी मार्केटला गेलं तरी ते खराब होत नाही. मग रेल्वेनं गेलो कलकत्त्याला आणि कलकत्त्यात तिथल्या शेतीचा अभ्यास केला. तिथं ती देशी वाण कसला आहे पाहिला, तिथला शेतकऱ्यांचा बऱ्यापैकी सगळी माहिती घेतली. तिने रोपं कशी बनवतात, तिने झाडाच्या कटिंग काढून तिची रोपं बनवायची. त्या रोपाचं कलकत्ता प्लॉट यायचा आणि एकदम तिची क्वालिटी बेस्ट असायची, उत्पादन चांगलं असायचं आणि तिथल्या शेतकऱ्यांना ते चांगलं पैसे मिळत. मग ठरवलं की हे पीक आपण जर महाराष्ट्रात नेलं आणि आपल्यात जर ह्या शेतकऱ्यांच्या हातात हे जर पडलं तर नक्कीच जे शेतकऱ्यांना हायब्रिड व्हरायटीत त्रास होत होता की पाऊस आला की लवकर करप्यानं प्लॉट जायचे, डागी होऊन प्लॉट जायचे, माल मार्केटला नेला तरी माल खराब व्हायचा. आणि मग त्यात हे 4 शेतकऱ्यांना आम्ही ट्रायल दिल्या, आम्ही स्वतः लावल्या आणि त्यात शेतकऱ्यांच्या लक्षात असं आलं की हे भिजलेलं फुलसुद्धा मार्केटला चांगलं जायला लागलं आणि पावसात पण प्लॉट चांगला यायला लागला, पावसात प्लॉट खराब होत नव्हता. आणि मग त्याच्यावर काम करायचं ठरवलं. मग प्रवास माझा असा सुरुवातीला झाला की आम्ही त्यावेळेला पुण्याला फ्लाईट नव्हतं कार्गो, तर मुंबईला यायची कटिंगची रोपं आणि मुंबईतनं आम्ही ती गाडी घेऊन जायचं भाड्याची आणि तिथं मग ते रात्रभर त्या गाडीत माल टाकायचा, कटिंगची रोपं आणि ते रात्रभर प्रवास करून यायचं आणि दिवसभर ते तिथं लागवड करायची. मग ती त्यावेळेला ती कशी जगवायची ही जी टेक्नॉलॉजी माहीत नव्हती. मग त्याचा अभ्यास परत कलकत्त्याला जाऊन केला, तिथं लोक कशी जगवतात बघितले, तिथले शेतकरी काय करतात बघितलं आणि तसं आपण इथं त्याचं इम्प्लिमेंट करून ती रोपं जगवायला शिकलो. आणि त्यात बघता बघता त्याची रोपं 8-9 कोटीला गेली. आणि मग असं लक्षात आलं की शेतकऱ्यांना ब्रँड महत्त्वाचा नाही, शेतकऱ्यांना हायब्रिड व्हरायटी महत्त्वाची नाही, तर शेतकऱ्यांना महत्त्वाचं आहे की रोग प्रतिकारक्षम व्हरायटी पाहिजे आणि त्याचा माल मार्केटला चांगल्या पद्धतीने गेला पाहिजे आणि तिथं चांगल्या रेटनं माल विकून पैसा चांगला झाला पाहिजे. आणि त्यावेळेला अशी परिस्थिती झाली की 2009ला 8-9 कोटी हायब्रिड व्हरायटीची रोपं विकत होतो. ती 1-2 वर्षात हायब्रिड व्हरायटीच्या ठिकाणी 8-9 कोटी कलकत्त्यानं जागा घेतली, कलकत्त्याच्या रोपानं जागा घेतली आणि एवढा मोठा बदल 2 वर्षात घडला. तर मलाच ती जादू झाल्यागत वाटली. तर त्याचं मेन कारण होतं की शेतकऱ्यांना आपण जर चांगल्यात चांगला वाण दिला, रोगप्रतिकारक्षम वाण दिला, चांगल्यात चांगली व्हरायटी दिली तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो आणि शेतकरी ते स्वीकारतात. खरं तर शेतकरी स्वीकारतात. खरं तर ही कोलकात्याची गोष्ट झाली तुमची की कोलकात्यावरनं तुम्ही ते रोज रात्री विमानानं रोपं तिथं येणं, तिथनं रोपं इथं येऊन ती रोपं तुम्ही विकणं, एक खरं तर एका सामान्य शेतकऱ्याच्या पुरानं मल्टीनॅशनल किंवा ब्रँड असलेल्या किंवा हायब्रिड व्हरायट्या म्हणून इथं जम बसवणाऱ्या वाणांना रिप्लेस करून देशी वाणाकडे नेणं आणि पुन्हा तो वाण केवळ शेतकऱ्याच्या फायद्याचा एवढंच डोक्यामध्ये ठेवून खरं तर तो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रुजवणं ही खरं तर त्यावेळेची क्रांती झालीच. या दरम्यानच्या काळामध्ये खरं तर हा प्रवास हळूहळू आर्डोशीरकडे जातो, तिथे येणारच आहे. परंतु पूर्वी सुरुवातीच्या काळामध्ये ज्याला सायकल मिळाली नाही किंवा ज्याला 2 व्हीलरसारखी गाडी मिळाली नाही, ज्यांना संघर्षच खरं तर 5वीला पुजला होता किंवा करावला होता, त्या माणसानं जगभर जवळपास आत्तापर्यंत 27 देशांचा अभ्यास दौरा केल्याची माहिती मला तुमच्या मगाच्या बोलण्यातनं लक्षात येत होती. तर हे जगभरातले एवढे दौरे कधी केले, कसे केले, कशासाठी झाले आणि काय किस्से आहेत, एखादा किस्सा काय आहे का त्या दौऱ्यामधला की बाबा आपण कारण
आपल्याला फार काय माहीत नसतं पलीकडच्या देशात डेअरिंग हा तर तुमचा सगळ्याच गोष्टींचा पाय आहे किंवा आजही तुम्हाला मार्केटमध्ये ओळखलं जातं ते रिस्कसाठीच ओळखलं जातं की विकास नलोटे सर म्हणजे डेअरिंग करणार माणूस आणि रिस्क घेणार माणूस. पण ही परदेशामध्ये जायची डेअरिंग तिथली रिस्क तिथं कधी असा किस्सा घडला का की आपल्या इकडच्या भागातला आपण असल्यामुळं आणि पार्श्वभूमी काही फार तशी नसल्यामुळं कधी अडचण आलो फसलो तिथं काही गोष्टी घडल्या असं काय आहे काय मुळात ते दौरे कसे सुरू झाले किती देशामधले झाले मला 27 आकडा कळतोय आणि काय काय बघितलं तिथं आणि मग तिथला एखादा किस्सा आम्हाला सांग. तर अविनाशजी खरं तर काय आहे की 2010-11ला बघता बघता झेंडूची भारतभर आम्ही पसरलो. जसं कर्नाटकात गेलो, महाराष्ट्रभर रोपं द्यायला लागलो, एमपीत रोपं द्यायला लागलो, गुजरातमध्ये द्यायला लागलो. जिथं जिथं झेंडू होतो तिथं पोहोचलो. आणि हा प्रवास 2012-13 पातोर एवढ्या मोठ्या प्रमाणात गेला की 15-20 कोटी रोपांपातोर आम्ही पोचलो. आणि 15-20 कोटी रोपं विकत असताना मग कलकत्ता ही एकच व्हरायटी नाही तर त्याच्याबरोबर आपल्याला हायब्रिड व्हरायटीची पण गरज लागायला लागली. आणि हायब्रिड व्हरायटी पण मग सगळ्या थायलंडहून त्यावेळेला इम्पोर्ट होत होत्या. मग खरं तर त्यावेळी असं वाटलं की आपल्याला 15-20 कोटी रुपयाची सीड लागते, 15 कोटी सीड लागते. तर ते सीड इथं त्यावेळेला शॉर्टेज असायचं आणि बऱ्यापैकी या कंपनीतनं तो सप्लाय मिळायचा नाही इंडियात. मग ठरवलं की जर थायलंडला बीप तयार होत असेल तर आपल्याला तिकडे जावं लागेल आणि ते पाहायला लागेल काय आहे नेमकं कसं तयार होतं आणि ते सीड आपण आणून इथं आपल्याला जो पुरवठा माल बियाणे शॉर्टेज होते तर त्याच्यावर आपल्याला काहीतरी पर्याय काढावा लागेल असा विचार केला. खरं तर आम्ही गमतीचा भाग असा आहे की विजा काढायचा असतो माहीत नव्हता, पासपोर्ट काढायचा असतो माहीत नव्हता किंवा तिकडे जर थायलंड जायचं असलं तर तिकडल्या कंपनीनं आपल्याला इन्व्हिटेशन द्यायचं असते हे पण माहीत नव्हतं. आणि या सगळ्या गोष्टी माहीत नाही आणि आपल्याला तर थायलंडला जायचं आहे आणि त्या कंपनीला व्हिजिट करायचं आहे. मग प्रवास चालू झाला. पुण्यात मोठ्या डीलरकडे गेलो, इथं इंडियात काम करणाऱ्या कंपनीच्या इंडिया हेड लोकांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडून माहिती घेतली की आपल्याला थायलंडला जायचं आणि ह्या गोष्टीचं कसं करायचं. मग पासपोर्ट काढला, विजा काढला, तिकडलं आम्ही इथनं प्रेझेंटेशन त्यांना पाठवलं की आम्ही किती रोपं बनवतोय, किती लेवलला काम करतोय आणि त्यातून त्यांनी आम्हाला इन्व्हिटेशन दिलं त्यांची कंपनी बघायला. आणि 2012-13ला माझा पहिला प्रदेश दौरा झाला थायलंडचा, जी चियांग माई एरियात आपण आमिरी सीड्स ह्या कंपनीला व्हिजिट केली आणि तिथून ते सीड, तिथले प्लॉट, तिथल्या व्हरायट्या ह्या सगळा अभ्यास करून आलो. आणि मग तो सीड इम्पोर्ट करायचा प्रवास चालू झाला आणि तिथून सीड इम्पोर्ट करता करता असं वाटलं की ही गोष्ट जर थायलंडच्या त्या कंपन्या करू शकतात, तिथं R&D बनवू शकतात तर ते आपल्याला पण करणं भाग आहे ते इंडियात. आणि ती प्रेरणा घेऊन 2014ला आपल्या सीड कंपनीची आर्डोर सीड कंपनीची स्थापना झाली. तर त्यावेळी सीड कंपनी चालू झाली पण R&D चालू करायची होती. आणि R&D म्हटलं तर त्याला तेवढ्या लेवलचा अभ्यास पाहिजे आणि मग तो अभ्यास करायला काही इंडियातल्या कंपन्यांना व्हिजिट केल्या. परत जर्मनीला गेलो, स्पेनला गेलो, फ्रान्सला गेलो, इटलीला गेलो आणि असं एक देशाच्या दौरे केले. त्या दौऱ्यात तिथल्या नर्सरींचा अभ्यास केला, तिथल्या शेतींचा अभ्यास केला आणि तिथं सीड कंपन्यांच्या R&Dला व्हिजिट केली. तर ह्यातनं असं लक्षात आलं की तिथला शेतकरी अगदी छोट्यातला छोटा शेतकरी 100 एकर, 150 एकर, 200 एकर शेती पिकवतोय आणि एकरी 30 लाख 40 लाख प्रॉफिट कमवतो. आणि नर्सरी जर बघितली तर नर्सरी पण 100 एकर 150 एकर नर्सरी तयार करतात आणि मोठ्या प्रमाणात नर्सरीचं मॅनेजमेंट चालतं. म्हणजे ॲक्च्युली तिथं नर्सरी फॅक्टरी म्हणून बघितलं असतं. नर्सरी इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चर इंडस्ट्री एवढ्या मोठ्या होत्या की त्या एक इंडस्ट्री म्हणून त्या गोष्टी ते लोक बघितले जायचे. आणि त्या तुलनेत आम्ही इंडियातले शेतकरी, मी पण त्यात आलो की आम्ही शेती ही फक्त शेती म्हणून बघत होतो. आणि मग ते बाहेरच्या देशातले दौरे केल्यावर कळालं की ही खूप मोठी इंडस्ट्री आहे आणि आपण पण इंडियातले पण शेतकरी किंवा आपण स्वतः पण ही इंडस्ट्री एका उंचीवर घेऊन जाऊ शकतो. खरं तर ते इंडस्ट्रीवरनंच हा प्रश्न तुम्हाला आहे. कारण आपण आता तुम्हीच बोलता आर्डोशीच्या स्थापनेवर आला, R&Dसाठी तुम्ही तो प्रवास केला ते सांगितलं. खरं तर R&D स्थापन कशी झाली हे विचारूच आपण, आर्डोशीचा प्रवास विचारू. पण हे सगळं करताना आर्डोशीची जी आजची टॅगलाईन आहे ती मला वाटतं तुमच्या कुठल्या तरी ह्या प्रवासातलं जे तुमचं निरीक्षण होतं की बाहेरच्या देशामधला शेतकरी शेतीला इंडस्ट्री समजतो, बाहेरच्या देशातला
नर्सरीवाला आपल्या नर्सरीला फॅक्टरी समजतो आणि भारतामध्ये मात्र त्याला त्या अंगानं बघितलं जात नाही किंवा आज देखील शेतीला एक तर उपजीविकेचं साधन म्हणलं जातं किंवा मग आता फार तर एक नगदी पिकांच्या माध्यमातून शेती पिकवली जाते, पैसा कमवला जातो, पण त्याला अजून पण इंडस्ट्री, कारण इंडस्ट्रीमध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात. इंडस्ट्रीमध्ये सर्वे येतो, इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट येते, इंडस्ट्रीमध्ये मार्केट शोधलं जातं अगोदरच, हे की आपण तयार करणारा माल कुठं विकला जाणार, आणि ह्या बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करून खरं तर एखादी इंडस्ट्री चालत असते. शेतीमध्ये आज ते होत नाही. अजून देखील आपला शेतकरी सर्वे करायला बघत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो आपल्या शेतात काय पिकतंय, याच्यासोबत मार्केट कुठं असणार आणि काय करायचं, याच्या गोष्टींच्या बाबतीमध्ये थोड्याशा अजून देखील त्या गोष्टी कमी राहतात. त्यामुळे कुठंतरी आर्डोशीनं ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला जे तुमची जी टॅगलाईन आहे की सोईंग द फ्युचर ऑफ फार्मर इंडस्ट्री, मला वाटतं हे फार मोठी गोष्ट आहे. कारण आर्डोशीडला जर तुम्ही कधी बघितलं, आर्डोशीडचं व्हिडिओ बघा किंवा आर्डोशीडची कुठली जर पॅकेट तुम्ही घेतली, त्याच्यामध्ये वर लिहिलं आहे सोईंग द फ्युचर ऑफ फार्मर इंडस्ट्री. कुठंतरी ह्या शेतकऱ्याच्या म्हणजे शेतीला इंडस्ट्री म्हणून त्याचं जे पुढचं भविष्य ते जे आपण रुजवतोय किंवा काम करतोय किंवा भारतामध्ये तसं करू बघतोय, याच्यामध्ये कुठेतरी आर्डोशीटच्या निर्मितीची मुळं आहेत का असं मला विचारायचं. किंवा आर्डोशीट तयार झालं ते काय विचारानं तयार झालं, कुठले त्यावेळेला पेन प्रॉब्लेम तुमच्या डोळ्यासमोर होते, असं काय दिसत होतं की आपण असं वाटलं की आपण एक शेतकरी आहे, आपण एक महाराष्ट्रातला देशातला नावाजलेला नर्सरीधारक आहे, पण आता आपण एक शेडवाला व्हायला लागतंय. काय असं घडलं होतं त्या काळाला किंवा काय त्यावेळेला व्हिजन होतं किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हाय, सगळ्यात महत्त्वाचं का हे सगळं उभं राहिलंय, त्याचं काय कारण सांगताय? खरं तर त्याची पाळंमुळं परत मागं जी गरिबी अनुभवली होती, जी शेतातलं कष्ट अनुभवलं होतं, शेतातलं नुकसान फेल्युअर अनुभवलं होतं, शेतीतलं अपयश अनुभवलं होतं, आणि ह्या अपयशात काय बघितलं होतं तर आपल्याला शेतीचं मॅनेजमेंट येत नाही. शेतीचं निसर्गावर अवलंबून शेती आहे, तिथे शेतीतलं तेवढं नॉलेज कमी पडतंय, शेतीतलं मॅनेजमेंट कमी पडतंय, शेतीत औषधं खतांची तेवढी माहिती नाही आपल्याला, आणि त्यापेक्षा जास्त शेतीत एवढं मोठं विजन नाही की लोक उपजीविकेचं साधन किंवा पोटाची खळगी भरायला शेती केली जाते. अशा पद्धतीतनं माझी शेती चालू झाली. आणि तसं बघायला गेलं तर सर्वच आपले शेतकरी त्या लेवलची आसपासची शेती करतात. पण मग कळालं की आपण एवढ्या गरिबीतनं, एवढ्या कष्टातनं, एवढी नुकसान हालापेष्ट करून पण आपल्यासारखं सर्वसामान्य माणूस आज नर्सरीमध्ये जर 15-20 कोटीचा टर्नओव्हरला पोचलो आणि बऱ्यापैकी चांगलं स्टेबल झालो, आणि ते बघताना नशिबानं मला बाहेरच्या देशात जायला मिळालं, एवढ्या बाहेरच्या देशातल्या शेती आणि तिथली समृद्धी बघायला मिळाली, त्याचबरोबर तिथली नर्सरी मोठ्या मोठ्या प्रमाणात मॅनेजमेंट बघायला मिळालं, तिथल्या नर्सरींची समृद्धी बघायला मिळाली. आणि ह्यातनं वाटलं की मी करू शकतोय, आणि इथले बऱ्याच बाहेरच्या देशातल्या लोकांना एवढं मोठं जमलंय, तर आपल्यातल्या बऱ्याच शेतकऱ्यांना पण हे आलं पाहिजे. आणि मग त्यातनं वाटलं की शेतकऱ्यांच्या नेमक्या अडचणी काय ज्या मी अनुभवल्यात, की राईट सीझनला राईट व्हरायटी, योग्य सीझनला योग्य व्हरायटी मिळत नाहीत, ज्या व्हरायट्या मिळाल्या तर त्या रोगाला बळी पडतात, जर चांगल्या व्हरायट्या आल्या रोगाला बी कठीण आल्या तर त्या मार्केटला माल जास्त, माल खराब होतोय, किपिंग क्वालिटी कमी असते. तर या सगळ्या अडचणीवर मात केली पाहिजे. आणि आपल्या शेतकऱ्याच्या हातात जशी चांगल्या क्वालिटीची रोपं दिली तसे चांगल्या क्वालिटीच्या व्हरायट्या पण देता आल्या पाहिजे. आणि त्या व्हरायट्या द्यायचं जे शोध होता, तो शोध घेता घेता वाटलं की आता आपल्याला आपलं संशोधन पाहिजे, आपल्या देशात आपल्या वातावरणात आपल्या शेतकऱ्यांना जुळणाऱ्या व्हरायट्या बनवल्या गेल्या पाहिजे, आणि त्या व्हरायट्या आपण इथंच बनवू शकतो. मग त्या विचारातून आर्डोशीडच्या R&Dची स्थापना झाली. R&D आज बेंगलोरला आहे. खरं तर अनेक नामांकित कंपन्या बेंगलोर सारख्या वातावरणामध्ये आपल्या R&D सेट करतात. R&D मध्ये खरं तर आतापर्यंत संशोधन बघितलं तर झेंडूमध्ये आपण मूळचे काम करत होतो, त्यामध्ये आज ड्रीम येलो शेतकऱ्याचं अगदी स्वप्न पूर्ण करतोय. प्राईम ऑरेंज जी भरमसाठ उत्पादन देणारी, देशीच्या जवळ जाणारी तशी व्हरायटी आहे. यश ऑरेंज असेल, यश येलो असेल, आता पुष्पा येलोच्या संदर्भानं आपण मध्ये काम केलं, आकाश ऑरेंज असेल, श्रावणी येलो असेल, झेंडूमध्ये भरमसाठ मोठ्या प्रमाणामध्ये काम करतं तुम्ही केलंय. आणि तुम्ही जो म्हणला की शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करणं, त्याला योग्य हंगामामध्ये योग्य व्हरायटी देणं, व्हरायटी किंवा वाण असे द्यायच्यात की ज्याची टिकवण क्षमता चांगली असली की त्याला लांबच्या मार्केटला तो माल पाठवून 2 पैसे जास्तीचे मिळवता येतात, या गोष्टींचा विचार करणं. रोगप्रतिकारक क्षमता असलेले वाण दिले तर त्याचा उत्पादन खर्च कमी होईल, त्या पाठीमागचं झंझट कमी होईल, या सगळ्या गोष्टी असणं. आणि या झेंडूसोबतच जर आज तुम्ही जर मार्केटमध्ये गेला आणि जर साधं कलिंगड म्हणजे काय
किंवा कलिंगड कुठलं चालतं हे तुम्ही व्यापारी नर्सरी किंवा कुणालाही विचारलं तर तुम्हाला आपसूक सांगतील की आज मार्केटमध्ये विजय आणि विराटचा दबदबा आहे. म्हणजे एवढं मोठं काम त्या क्षेत्रामध्ये होत असताना आज आपल्या सांगली जिल्ह्यातल्या एका माणसानं उभा केलेल्या कंपनीचं विजय आणि विराट हे सर्वात लोकप्रिय आहे. ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आपल्या आजूबाजूला तर आहेच, परंतु जम्मू काश्मीर असेल, सिलिगुडी असेल किंवा कोलकात्यामधलं मार्केट असेल, एक्सपोर्टिंग दुबईला करणं असेल, ह्यामध्ये आवर्जून व्यापारी व्हिडिओ करून शेअर करायला लागलेत आता की बाबा हे आर्डोशीडचं विराट आहे, ज्याची किपिंग क्वालिटी जबरदस्त आहे, जे लांबच्या मार्केटला खूप चांगल्या पद्धतीने चालतंय, माल खराब होत नाही, डॅमेज होत नाही, त्यामुळे व्यापाऱ्याचं नुकसान होत नाही. आणि मग कुठेतरी व्यापाऱ्याचं नुकसान नाही झालं की आपसूक तो शेतकऱ्याला 2 पैसे खाली चांगलं देतोच आणि त्यातून फायदा होतोच. त्यामुळं ते असेल किंवा मिरच्यामध्ये ब्लॅक 99 सारखी आर्यासारखी व्हरायटी असेल किंवा किती नावं घ्यायची. आता तुम्ही टोमॅटोमध्ये गुरु घेऊन आला आहात, टरबूजमध्ये आला आहात, खरबूजमध्ये आहात, ह्या सगळ्या गोष्टींच्या वाणांची निर्मिती खरं तर आर्डोशीडनं आज केली आहे. त्यामुळे मग ते आरंडीचं बोललोच आपण, परंतु आर्डोशीडच्या निर्मितीच्या पाठीमागं आणि इतक्या दर्जेदार व्हरायट्या आपल्या माणसांना देण्याच्या पाठीमागचा विचार काय होता? खरं तर तेच सांगतो की परत मागं जाऊन जसं मी शेती करत असताना ज्या अडचणी आल्या आणि ज्या काय बाहेरच्या देशात जाऊन मी ज्या गोष्टी पाहून आलो तर त्या माझ्या शेतकऱ्यांना मला देता याव्यात. ज्या नर्सरीच्या माध्यमातून कुठंतरी एक लिमिटेशन होतं की नर्सरीच्या माध्यमातून उच्च दर्जाची क्वालिटी रोपं दिली आणि तिथं शेतकऱ्यांची चांगली शेती झाली, समृद्ध शेती झाली आणि उत्पादन चांगलं मिळालं. त्याचबरोबर आता चांगल्या व्हरायट्या देणं आहे आणि शिवाय जाऊन शेतकऱ्यांना लागवड झाल्यानंतर त्यांना विक्री पश्चात मार्गदर्शन, शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांना शेती कशी पिकवायची, त्यांना औषध खत स्प्रे कुठले करायचे, कुठल्या रोगावर कसं नियंत्रण करायचं, आपला प्रत्येक माणूस जाऊन शेतकऱ्याच्या शेतावर बांधावर जाऊन ती शेती बघून त्यांना शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि ही गोष्ट मला नर्सरीतून शक्य नव्हतं. बरोबर. आणि मग सीड कंपनी ह्या तिथं मूळ बीज रोवलं गेलं. आणि त्याचबरोबर काय होतं की नर्सरी व्यवसाय जी 25 वर्ष मी नर्सरी व्यवसाय केला, त्या नर्सरी व्यवसायात मला बऱ्याच अडचणी आल्या की आम्ही शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जी व्हरायटी शेतकरी मागतात ती व्हरायटी तयार केली, ती शेतकऱ्यांना दिली, तिथं जाऊन शेतकरी पुढे जाऊन फसला. कारण काय तर क्लायमेट त्याला सूट झालं नाही, नाहीतर ते मार्केटला जास्त माल चालला नाही, तिथं शेतकऱ्याचं नुकसान झालं. मग आम्हाला वाटत होतं की आम्ही चांगल्या क्वालिटीची दर्जाची नुसती रोपं देऊन शेतकरी समृद्ध होणार नाही. तर शेतकऱ्याला समृद्ध करायचं म्हटलं तर रोपांच्या क्वालिटी बरोबर व्हरायटी पण दर्जेदार दिली पाहिजे. आणि त्याचबरोबर नर्सरी म्हणून मला काय अडचण होती तर दुसरी अडचण अशी होती की आपल्याला सीड कॉस्ट, जर सीडचे रेट जे बाहेरने इम्पोर्ट करून जे व्हरायटी येतात त्याचे सीडचा रेट जास्त असतो आणि त्या तुलनेत आपले नर्सरी बांधव किंवा आम्ही स्वतः रोपं जी सोईंग करतो, बीज जी रोपं तयार करतो ती बिगर बुकिंग तयार करतो आणि पुढच्या सीझनचा अभ्यास करून आम्ही रोपं तयार ठेवायचा प्रयत्न करतो. आणि त्यावेळेला कधी कधी सीझन फसतो, कधी कधी लागवडी मागं पुढं होतात आणि रोपं विकली जात नाहीत, रोपं फेकून द्यायला लागतात. तर आपल्या नर्सरी बांधवांची रिस्क वाढत चालली. कारण बियाचा रेट मोठा दर द्यायचा, बियाला पैसा भरपूर द्यायचा, आज ट्रे कोकोपीटचा खर्च वाढतोय, कामगारांचा खर्च वाढतोय, प्रोडक्शन कॉस्ट वाढते. आणि जर एका रोपापाठी मग 2-2.5 रुपये खर्च करून ते रोप जर फेकून द्यायला लागलं तर लाखो रुपयाचं नर्सरीवाल्यांचं बी नुकसान होते. आणि त्याचबरोबर ज्या बाहेरच्या देशात आम्ही नर्सऱ्या बघितल्या होत्या, ज्या उंचीवर नर्सऱ्या पोहोचलेल्या होत्या, तर त्या पद्धतीने मी पण भारतातल्या नर्सरींच्याकडं बघत होतो की अशा प्रकारच्या नर्सरी आपल्या भारतात पण तयार झाल्या पाहिजेत. आमची विकास हायटेक नर्सरी असेल, ओम गायत्री नर्सरी असेल, बालाजी नर्सरी असेल, ह्यासारख्या नर्सऱ्या, विश्व हायटेक अकोले असेल, ह्यासारख्या नर्सऱ्या मोठ्या होऊ शकतात. आणि त्यासाठी त्यांच्या होण्यामागचं त्यांचं मॅनेजमेंट काय आहे, त्यांचं प्लॅनिंग काय आहे, त्यांचं फायनान्सचं नियोजन काय आहे, आणि हे नियोजन आपल्या सरसकट सगळ्या नर्सरींपात्र पोहोचलं पाहिजे. जे बाहेरच्या देशातला जर 100-100 एकर नर्सरी पिकवत असेल तर आपल्यातल्या नर्सरींना पण अजून मोठं होता येईल, अजून मोठं काम करता येईल. आणि त्या दृष्टीनं आपला हातभार काय लागेल. तर नुसती नर्सरी म्हणून मी त्यांच्यापात्र तर आपण होलसेल रोपं द्यायला गेलो आणि बऱ्याच नर्सरींना मार्गदर्शन पण केलं. पण एक सीड कंपनी म्हणून एक अधिकार मिळणार होता, सीड कंपनी म्हणून तो वेळ देता येणार होता. आणि ती गोष्ट एक म्हणजे त्या सीड कंपनी काढण्यामागचं कारण होतं. खरं तर तुमचं शेतकऱ्याबद्दलची तळमळ असेल किंवा
नर्सरी बांधवांच्या संदर्भानं असेल, ह्या सगळ्याच्या पाठीमागं एक अजूनही प्रकर्षानं जाणवणारी गोष्ट असते, तो म्हणजे तुमचा माइंडसेट आहे. कारण मी बराच दिवस झाला आता तुमच्यासोबत आपण सातत्यानं काम करतो. अनेक व्हिडिओ तुम्ही माझे विकास सरांचे बघितले असतील. एक माइंडसेट आहे तुमचा, कुठल्या बी गोष्टी पाठीमागचा एक विचार आहे. 2-3 गोष्टी प्रकर्षाने दिसत आहेत की एक शेतकऱ्यांबद्दलची प्रचंड तळमळ आहे की शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे, त्याला चांगले वाण गेले पाहिजेत. आपण तरी प्रयत्न करूच, परंतु त्याला विक्री पश्चात सेवा, मार्गदर्शन देणं, कन्सल्टिंग करणं आणि त्यानं शेतीमध्ये विचार केला पाहिजे. बाबा त्यानं नियोजन घातलं पाहिजे, त्यानं सर्वे केला पाहिजे, त्यानं आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे, त्यानं कमी खर्चामध्ये शेती केली पाहिजे, त्यानं हंगामाचा विचार केला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी करून त्यानं त्याचा फायदा कसा होईल याची एक तळमळ असते. नर्सरी बांधवांबद्दल तुम्ही नर्सरी धारक असून सुद्धा एक वेगळी अटॅचमेंट आहे. कारण बऱ्याच वेळा आपली भारतीय संस्कृती अशी आहे, दुर्दैवानं अशी आहे खरं तर, की आपण फार गोष्टी सांगत नाही. म्हणजे आपल्या संतांनी सांगून ठेवले की जे आपण अशी ठावे ते इतरांशी द्यावे आणि शाणे करून सोडावे सकल जना. हा जरी आपल्या संस्कृतीचा भाग असला तरी बऱ्याच वेळा शेतकरी सुद्धा त्याच्या शेतामध्ये त्यानं काय फवार आहे ते शेजाऱ्याला सांगत नाही, ते त्याला स्पर्धक समजत आहे. नर्सरीमध्ये हे आपण पाहायला मिळतो. किंवा नर्सरी का बरं, कुठलाही व्यावसायिक आहे, एखादा व्यावसायिक जर आपल्या क्षेत्रामध्ये व्यावसायिक म्हणून मोठा झाला तर तो दुसऱ्या आपल्याच सारख्या व्यावसायिकाला आपण कसं मोठं झालो हे सांगत नाही अजिबात सुद्धा. पण तुमची इथं मात्र वेगळी टेंडन्सी दिसते. तुम्ही सरसकट सगळ्या नर्सरीवाल्यांना मोठं करायचं चाललं आहे किंवा सगळ्या नर्सरीवाल्यांनी चांगला बिझनेस केला पाहिजे, सगळ्या नर्सरीवाल्यांनी कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतली पाहिजे सगळ्यांना. हे मी तुमचं बऱ्याच दिवसांपासूनचं बघतो की ते नर्सरीबद्दलची तरमळ, शेतकऱ्यांच्या बद्दलची तरमळ, माणसं घडवण्याची एक तुमची तरमळ आहे. मी तुमच्याकडे येणारा एम्प्लॉय असेल, आज नर्सरीमधला असेल, आर्डोशीडमधला असेल किंवा आमच्यासारखे सहकारी असतील, माणसं घडवण्यासाठी एक तुम्ही सातत्यानं काम करत असता, इन्स्पिरेशन देत असता, स्ट्रॅटेजी देत असता, कन्सल्टिंग करता. ह्या सगळ्या गोष्टी खरं तर आम्हाला उद्या भविष्यामध्ये ते तुमचं कन्सल्टिंगचे एक नवं रोपडं बघायला मिळणार आहे, तो त्याचा वेगळा पार्ट आपण कधीतरी बोलूच. परंतु हे सगळं तुम्ही करत असताना काय लेवलला माइंडसेट घेऊन विकास जातात. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हे सगळं करत असताना हाय रिस्क तर प्रचंड घेतली जाते. रोपं मी मगाशी म्हणलो कुठल्याही बुकिंगशिवाय कोट्यावधीची रोपं इथं टाकली जातात. मध्यंतरी कोरोना या काळात तर आपण 7-8 कोटीचा फटका त्या निमित्तानं सोसला होता. आणि असं बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे सीडमध्ये रिस्क आहे, नर्सरीमध्ये रिस्क आहे, लाईफमध्ये आपल्यासारखीच इतर अनेक स्पर्धकच खरं तर तुम्ही उभा करून ठेवायला लागला. तर कधी हे रिस्क वाटत नाही का? हा माइंडसेट काय आहे नेमकं? ह्याच्या मागं कारण असं आहे सर की आपण खूप गरिबीतनं आलो आहे आणि जिथनं मी आलो आहे, ज्या शेतीतनं, ज्या मातीतनं आलो आहे, त्या मातीनं आपल्याला एवढं घडवलं, एवढं दिलं आहे. कधी 2 व्हीलरचं स्वप्न बघितलं नव्हतं. आज 4 व्हीलरमधनं फिरतोय, जमीन आहे, बिझनेस आहे, खूप काय स्वप्नांच्या पलीकडे मिळाले. आणि हे मिळालं कोणामुळं? ज्या माझ्या शेतकऱ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला, ज्या शेतीनं मला एवढं काही दिलं आणि त्याचबरोबर कामगारांनी काम केलं. आमचे कर्मचारी खूप कष्ट करतात, खूप अभ्यास करतात, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. त्या कर्मचाऱ्यांच्यामुळं आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो. आणि त्याचबरोबर नर्सरी बांधवांनी माझ्यावर विश्वास टाकला. नर्सरी बांधवांनी माझी रोपं होलसेल घेतली. ज्या नर्सरीमुळं, ज्या शेतकऱ्यांच्यामुळं, ज्या शेतीमुळं, ज्या मातीमुळं, ज्या कर्मचाऱ्यांच्यामुळं मी इथपर्यंत पोहोचलो आणि एवढं सगळं यश मिळालं, एवढं सगळं सक्सेस मिळालं. तर आता मी ह्या समाजाचं, ह्या नर्सरी बांधवांचं, ह्या शेतकऱ्यांचं मी देणं लागतोय आणि माझं इथनं पुढचं आयुष्य मी ह्या कामासाठी मी अर्पण करतोय. कारण जे स्वप्नाच्या पलीकडचं मिळून झाले, आता आहे ते मी समाजाचं देणं लागतं. तर तो एक विचार आहे आणि म्हणून हे विजन तयार झाले की माझे शेतकरी कर्मचाऱ्यांनी, व्यावसायिक सहकारी म्हणजेच नर्सरी बांधव ह्यांना मोठं करायचं आहे, ह्यांना आर्थिक समृद्धी द्यायची आहे, त्यांना नवीन नवीन संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत, त्यांना मार्गदर्शन करायचं आहे आणि त्यांना सोबत घेऊन जायचं आहे एका उंचीवर. ही एक तळमळ आहे. अगदी खरं तर ही सगळी तुमच्या हातून निश्चितपणानं पूर्ण होईल. कारण तुमची शिकवण्याची पद्धतमध्ये खरं तर असा 2 अंग आहेत तुम्हाला की एक तुम्ही ज्यावेळेला बोलत असता त्यावेळेला प्रचंड तरमळीनं आईच्या स्टाईल नसतात. तुम्ही शिकवायला उभारता त्यावेळेला बाप चाबूक घेऊन उभारतो तसं खंबीरपणानं उभा असतं. त्यामुळं निश्चितपणाने ती खालची यंत्रणा सगळी शिकणार आहे. थोडंसं अजून पुन्हा माघारी शीडमध्ये येतोय आणि मग पुन्हा आपण शेवटाकडे जातोय. पपईमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम सध्या आर्डोशीडच्या माध्यमातून सुरू आहे. पपईचं क्षेत्र अलीकडच्या काळामध्ये संकटामध्ये, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की वेगवेगळ्या पद्धतीचे वाण आले, बऱ्याच वाहनांमध्ये अडचणी आल्या म्हणून 15 नंबर मध्यंतरीच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी प्रचंड फेमस केली. शेतकऱ्यांना स्वतः धरलेला वाण होता, देशी होता, त्यामध्ये फार मोठ्या गोष्टी नव्हत्या, तरी देखील 15 नंबरला पसंती दिली. शेतकऱ्यांनी मोठे प्लॉट लावले. परंतु सातत्यानं व्हायरसचा अटॅक होताच पपईमध्ये, ज्यातून पपई क्षेत्र अडचणीत होतं. परंतु 15 नंबरमध्ये नर मादीचं असंतुलित प्रमाण, त्यामुळे अडचणीत आलं. जे फळांमधलं व्हेरिएशन आहे तिथं थोड्याशा अडचणी आल्या. मग अशा वेळेला कुणीतरी
अतिशय दणकट तर दिलीच पाहिजे होती वाण, परंतु ते नरमादीचं कॉम्बिनेशन सांभाळून आणि व्हेरिएशन सांभाळून खरं तर काम करणं गरजेचं होतं. आणि त्याच्यावर आर्डोशीडनं त्यांच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये पाठीमागच्या 3-4 वर्षापासून सातत्यानं प्रयोग करत, कारण मी तर ऐकतो की प्रगती 15 असं त्याचं नाव दिलं आहे आणि हायब्रिड वाण आहे आणि बऱ्याच म्हणजे 2 वर्ष झालं तर आपण ते येतोयच असं ऐकतोय, म्हणजे एवढं संशोधन त्याच्यावर सुरू आहे. तर त्या थोडंसं प्रगती 15बद्दल आम्हाला सांगा आणि मग त्यानंतर शेवटाकडे. त्याचं मूळ पण परत मागं जाऊन आपण कलकत्ता ह्या व्हरायटीकडे जाते. तर ज्या वेळेला मी 2008-9ला हायब्रिड झेंडू जे 10-10 कोटी रोपं जात होती त्याला रिप्लेस करणारा कलकत्ता स्टंपनं रिप्लेस केलं, सगळं मार्केट बदलवलं. म्हणजे काय झालं तर ते एक जंगली वाण होतं, जंगली क्लोन होता आणि त्या जंगली क्लोननं शेतकऱ्यांचा मोठी अडचण सॉल्व्ह केली की रोग प्रतिकारक्षम व्हरायटी दिली, मार्केटला चांगली चालणारी व्हरायटी दिली. आणि तीच प्रेरणा घेऊन आम्ही भारतातले काही जंगली वाण जे मेल फिमेलचे क्लोन त्यातले वापरले. काय बाहेरच्या देशातल्या R&Dला आम्ही व्हिजिट केल्या, तिथल्या काही क्लोन मेल फिमेलचे परचेस करून इथं आणले इम्पोर्ट करून. आणि ह्या सगळा गेली 10 वर्षाचा R&Dचा प्रवास जो आहे त्या R&Dच्या प्रवासात त्याचं एक देशी जंगली क्लोन आणि काही इम्पोर्ट झालेले मेल फिमेल असे सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून एक दणकट जी सगळ्यात मोठी शेतकऱ्यांची अडचण आहे की व्हायरसला बळी पडणार. सध्या पपई व्हायरसला बळी पडते, शिवाय रोगप्रतिकारक क्षमता दणकट नसते, त्यामुळं बरेच प्लॉट फेल जातात. तर त्याच्यावर आम्ही तोच पर्याय काढला की जो 15 नंबर असेल, आपल्या भारतातले काही देशी वाण क्लोन असतील त्यातला काही क्लोन घेतले, काही बाहेरच्या देशातले मेल फिमेल आणले आणि त्यातून एक दणकट व्हरायटी पुढं आणून शेतकऱ्यांना द्यायचा प्रयत्न केला. आणि त्या व्हरायटीच्या आज संपूर्ण भारतभर आपण ट्रायल डेमो प्लॉट लावलेले आहेत. येत्या काही काळात आपल्याला त्याला प्लॉट हार्वेस्टिंगला येतील, त्याचे कार्यक्रम घेऊ आपण आणि शेतकऱ्यांना दाखवू ह्या व्हरायटीत काय ताकद आहे काय नाही. त्या पद्धतीने शेतकरी पण निर्णय घेतील. अगदी. आणि खरं तर हे पपईमध्ये फार गरजेचं होतं, कारण सातत्यानं शेतकरी अडचणीत येतोय. मी मगाशी बोलताना हा मुद्दा सुटलो होतो, तुम्ही आता बोलता बोलता सांगितला की आपण ज्या ज्या वेळेला रोगप्रतिकारक क्षमता म्हणतोय त्या वेळेला मला आठवत आहे की आपण प्रत्येक व्हरायटीमध्ये एक जंगलीपणा आणला आहे की जो दणकट आहे आणि एक देखणापणा जो सौंदर्याचा. म्हणजे मला ते तुम्ही आठवत आहे की आता ते मी फार टेक्निकली सांगणार नाही की मेलचं काम काय असतं, फिमेलचं काम काय असतं, कारण आम्ही एकदा बेंगलोरच्या R&Dमध्ये मोठा कार्यक्रम घेतला होता. आपल्या भागातल्या कित्येक शेतकऱ्यांना तिथं नेऊन पहिल्यांदा R&D दाखवली. ती कंपनी कधी R&Dकडे नेत नाही शेतकऱ्यांना सहजी, पण आपण शेतकऱ्यांना घेऊन गेलो होतो आणि ते सगळं दाखवलं होतं. त्यावेळेला तुम्ही ते मेलचं काम काय असतं, फिमेल काय असतं, ह्यामध्ये कुणाच्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता असते, कुणामध्ये देखणापणा असतो, हे बऱ्याच गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्या होत्या. कधी तर टेक्नॉलॉजिकली गोष्टी आहेत त्या आपण R&Dमध्ये बसून आपल्या प्रेक्षकांसाठी बोलू. इथून पुढं काय आर्डोशीडचं आज काय रोपण आहे, मला थोडंसं विकाससाठी आर्डोरला फक्त एक अर्थकारणाच्यामध्ये एक थोडंसं घ्यायचं आणि मग तिथून तुमचं पुढचे नेक्स्ट प्लॅन विचारायचे. आज रोजी विकास हायटेक नर्सरी किती रोपं तयार करते, किती कोटीपर्यंत एका शेतकऱ्याच्या पोराचा टर्नओव्हर गेला आहे आणि आजपर्यंत आर्डोशीडचा टर्नओव्हर काय झाला आणि किती लोकांना आपण रोजगार देऊ शकलो दोन्हीच्या माध्यमातून. तर विकास हायटेक नर्सरी आज 20 कोटी रोपं बनवते. साधारणतः 25 कोटीचा 25-30 कोटीचा टर्नओव्हर आहे. आणि त्याचबरोबर ऑर्डर सीड पण आज 25 कोटीच्या टर्नओव्हरला पोहोचले. दोन्ही ग्रुपचा मिळून 50 कोटीचा टर्नओव्हर पूर्ण होतोय. त्याचबरोबर ऑर्डर सीडचा आणि विकास हायटेकच्या ह्या माध्यमातून आपण जवळपास 750 मजुरांना काम देतोय. जवळपास 100 ते 125 लोक कर्मचारी इथं काम करतात आणि 25 लोक 1 लाखाच्या वर पगार घेतात. तर आपलं विजन असं आहे की कितीतरी शेतकरी आपल्याला 1 लाखाच्या वर महिना पगार पैसे मिळवणारे आणि तरुण पिढी आज 1 लाखाच्या वर माणसं, हजारो माणसं आपल्याला घडवायची आहेत, त्यांना संधी निर्माण करून द्यायची आहे जे 1 लाखाच्या वर पगार मिळवतील. याचा अर्थ चांगलं उत्पादन त्यांनी मिळवलं पाहिजे, अशी लोकांची निर्मिती खरं तर आपल्या इथं झाली पाहिजे असं वाटतं. ही आर्डोशीडचं काम झालं. आपण आता अगदी तुमच्या सुरुवातीच्या प्रवासापासून आलोय. खरं तर निमित्त आहे आज आर्डोशीला 10 वर्ष पूर्ण होत आहेत, परंतु टप्प्याटप्प्यानं मुद्दामून सुरुवात कशी झाली, त्याचे विचार कुठं रुजले गेले आणि एका साध्या माणसाचा प्रवास एका कंपनीचा ओनर म्हणून कसा होतो. आणि आपल्यावर फार फॅड आहे ह्या गोष्टींचं की आपल्या भारतीय लोकांना अजून एक शाप आहे की आपल्याला परदेशातल्या गोष्टींचं बरंच कौतुक आणि बरंच अप्रूप असतं, पण आपल्याला देशी माणसाचं तेवढं कौतुक आणि अप्रूप राहत नाही. आपल्याकडं तयार होतं ते काही महान होतं किंवा आपल्याकडं ज्या गोष्टी आहेत त्या काही महान आहेत अशावर आपला फार कमी विश्वास असतो. आणि मग जे इतर देश आहे किंवा परदेश आहे तेच म्हणजे काय ते ब्रँडेड, तेच म्हणजे काय तर महान,
हा विचार बऱ्याच अंशी आपल्या लोकांचा असतो. तो खरं तर आरडोशीनं पाठीमागच्या काही दिवसांमध्ये सातत्यानं आपल्या कष्टानं खरं तर तो हळूहळू तो इथं देखील बसवला आहे की बाबा नाही, आपल्या देशातली कंपनी देखील मल्टीनॅशनल कंपनीच्या खांद्याला खांदा लावून आणि किंबहुना झेंडूमध्ये आणि कलिंगडामध्ये तर मी माध्यम म्हणून सांगतो की तुम्ही निश्चितपणानं मल्टीनॅशनल कंपनीच्या पुढे 2 पावलं आहात. एवढं चांगलं काम का झालं, कारण वेगवेगळ्या हंगामाला वेगवेगळा वाण हा कन्सेप्टच तुम्ही खरं तर दिला आहे आणि ही गोष्ट शेतकऱ्यासाठी फार सकारात्मक आहे. पुढं काय आहे आता आरडोशीड आज हे दोन्ही मिळून तुम्ही एका गावखेड्यातल्या पोरानं आज हा आकडा तसा कंपनी म्हणून 50 कोटी म्हणजे ठीक वाटतो, असं फार मोठा वाटत नाही. पण ज्यावेळेला एखाद्या गावखेड्यातनं सुरुवात होत असते, पोटाची कळगी भरायची असतात, बहिणीवाळांचं बघायचं असतं, आईचं सगळं बघायचं असतं, कुटुंब बघायची असते, ती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण जेमतेम असतं, आजूबाजूची परिस्थिती जेमतेम असते, सायकल नसते जवळ साधी, गाडी नसते टू व्हीलर साधी. अशा वेळेला एक कंपनी उभारते, अशा वेळेला एक प्रवास होतो, अशा वेळेला एक इन्फ्रास्ट्रक्चर उभा राहतं, अशा वेळेला एक जवळपास 750-800 लोकांना रोजगार दिला जातो. त्यावेळेला पुढं आता कसं जायचं स्वप्न बघितलं, कारण आता एक स्टेप सेट झाली, म्हणजे एक काय म्हणू त्याला लँडिंग स्पीच तयार आहे आता आरडोशीडचा आणि विकास हायटेक नसेल तर इथून पुढची जी उड्डाणं असणार आहेत ते आम्हाला कुठं बघायला मिळणार आहेत. तर यामध्ये सगळ्यात मोठा विचार असा आहे की लाखो हातांना कामं मिळतील, हजारो कर्मचाऱ्यांना कामं मिळतील, त्याचबरोबर शेतकऱ्याच्या बांधवांना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आम्ही मार्गदर्शन करू शकू, नर्सरी बांधवांना आपण चांगल्या लेवलचं मार्गदर्शन करू शकू आणि ह्या नर्सरी असेल, शेतकरी असतील, ह्या सगळ्या लोकांना आपल्याला मोठं करायचं आहे, त्यांना पुढे घेऊन जायचं आहे आणि त्यांना आपल्याला मदत करता येईल, त्यांना काहीतरी सपोर्ट करून पुढं जाता येईल, हा एक मोठा विचार आहे. त्याचबरोबर आपण आपली कंपनी, आपला ग्रुप IPO लॉन्च करतोय, म्हणजे सगळ्यांनाच आपल्याला पार्टनर बनवायचं आहे. माझे शेतकरी पण ह्या कंपनीचे पार्टनर असतील, माझे नर्सरी बांधव पण ह्या कंपनीचे पार्टनर असतील आणि माझे कर्मचारी पण ह्या कंपनीचे पार्टनर असतील. तर या सगळ्यांना आपल्याला कंपनीचा एक पार्टनर करायचा आहे. आपण सर्वच आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपण शिवाजी महाराजांना मानतोय आणि शिवाजी महाराज हे माझे गुरु आहेत, मी त्यांना प्रेरणास्थान मानतोय, आपण सर्वच लोक मानतोय. तर त्यांचं विचार असं होतं, सर्वांशी पोटाला लावावे. बरोबर. तर आपण तेच म्हणतोय की आपण सगळ्यांना मोठं करावे. बरोबर. आणि सगळ्यांना आपण घेऊन सगळ्यांच्या सोबत सगळ्यांचा विकास करायचा. अगदी. आणि खरं तुमच्या नावातच तो विकास आहे, त्यामुळं निश्चितपणानं सगळ्यांचाच तो विकास होणार आहे. तर हा सगळा जो प्रवास आहे खरं तर साध्या माणसाची गोष्ट आहे, कुठल्या अभिनेत्याची मुलाखत नाही, कुठल्या राजकारण्याची मुलाखत नाही. कारण अभिनेते आणि राजकारणी आणि आमच्यासारखी पत्रकार मंडळी बोलायला माहीर असतात. म्हणजे कदाचित ही मुलाखत जर मी एका राज्यकर्त्याची घेतली असती किंवा मी एखाद्या नेत्याची अभिनेत्याची घेतली असती तर ती त्यांनी इतकं सगळं फिरवून सांगितलं असतं किंवा इतका भाषिक संवाद साधला असता, इतकं व्याकरण वापरलं गेलं असतं, अलंकार वापरले गेले असते. परंतु तुम्ही एक व्यावसायिक आहात आणि एक शेतकऱ्याचा व्यावसायिक झाला आहे, तो प्रवास मला निश्चितपणानं माहीत आहे. पाठीमागचा बराच काळ आपली ओळख आहे, मैत्री आहे, त्या माध्यमातून बऱ्याच वेळा आपण ते शेअर केल्यात गोष्टी एकमेकांसोबत. त्यामुळे तुम्हाला जमतंय त्या भाषेमध्ये तुम्ही सांगितलं आणि एवढा वेळ तुम्ही आमच्याशी संवाद साधला, हीच आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. कारण जो आहे जसा मूळचा व्यावसायिक आणि तो कधी फार असा माध्यमांच्या समोर नसतोच किंवा ज्यांना फार व्याख्यान फार गोष्टी केलेत असं नाही, त्या माणसाच्या बोलण्याला एक मर्यादा आहे. तरी देखील तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचा संवाद आमच्याशी साधला, त्याबद्दल आभार आहे. आणि एका अशा गोष्टी कंपनीची गोष्ट आपण शिकलो किंवा एका अशा माणसाची गोष्ट आपण बघितली ज्या माणसानं अगदी सांगली जिल्ह्यातल्या ही मिरज तालुका आहे आणि इथलं तुंगसारखं एकदम छोटंसं गाव आहे, या छोट्याशा गावातनं सुरुवात करून एक शेतकरी म्हणून सुरुवात करून, सुरुवातीला तर शेतकरी म्हणताना स्वतःची जमीन पण नव्हती, अगदी दुसऱ्यांच्या जमिनी भाड्या तत्वानं करून दुसऱ्याच्या शेतामध्ये राबून तिथं हालापेष्टा सोसून तिथं कधी फायदा तोटा जो शेतकऱ्या वाट्यात नेहमी असतो त्या सगळ्या गोष्टी सहन करून खरं तर सुरुवात केली. हे सगळं सुरुवात करत असताना आता सगळ्यात पुढची स्टेप होती ती म्हणजे जे माझ्या वाट्याला आलं ते इतरांच्या वाट्याला येऊ नये हा विचार. आणि त्या विचारातून मग खरं तर पुढं या कंपनीची नर्सरीची स्थापना झाली. नर्सरीमध्ये काम करत असताना मी म्हणालो तसं आज महाराष्ट्रातल्या मोठ्या नर्सरींमध्ये, देशातल्या मोठ्या नर्सरीमधली विकास हायटेक नर्सरी आहे, जी नॉन बुकिंग कुठल्याही बुकिंगशिवाय कोट्यावधीनं रोपं किंवा सीड सोईंग करत असते आणि रिस्क टेकिंग ॲबिलिटीच्या जोरावर काम व्यवसाय करत असते. आज मध्य प्रदेश असेल, कर्नाटक असेल, गुजरात असेल किंवा महाराष्ट्रातला B2B म्हणून नर्सरीधारक असेल किंवा शेतकरी असेल, इथल्या रोपांच्या प्रेमामध्ये असून तो रोपांची खरेदी करतो. आरडोशीड असेल, ज्या आरडोशीडच्या खरं तर प्रोडक्टबद्दल आम्ही फार बोललोच नाही कारण आज तो भागच नव्हता आमच्या चर्चेचा, परंतु अतिशय दर्जेदार आणि क्वालिटीची प्रोडक्ट सातत्यानं शेतकऱ्यांसमोर घेऊन जाणं. सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रोडक्टचं, प्रत्येक प्रोडक्टचं असं वैशिष्ट्य आहे की तो त्या हंगामातला प्रोडक्ट आहे. दुसरे वैशिष्ट्य असं आहे की तो कमी उत्पादन खर्चामध्ये येतो, कारण त्यामध्ये
जी रोगप्रतिकारक क्षमता आहे त्यामध्ये जो मगाशी बोलताना विषय निघाला होता जंगली क्लोन असणं, त्याचा वापर असतो, त्यामुळे तो प्रचंड चालतो. किपिंग क्वालिटीचा विचार कंपनीनं फार बारकाव्यानं केला आहे, कारण आपल्या इकडं जरी पिकवलं जात असलं तरी आपली मार्केट लांबच्या भागामध्ये, तर त्या लांबच्या मार्केटला जर आपला माल पाठवायचा असेल तर किपिंग क्वालिटी चांगला असणं गरजेचं असतं, ती गोष्ट साधनं असेल. आणि हे सगळं करत असताना माझ्या शेतकऱ्याचं हित, नर्सरी बांधवाचं हित, माझ्या कर्मचाऱ्यांचं हित, या सगळ्या गोष्टींचा सातत्याने विचार करून आज जिथं स्वतःचं पोट भरणं हे चॅलेंज होतं, तिथं आज 1 लाख रुपयाच्या वर पगार असणाऱ्या कित्येक लोकांना खरं तर आज तिथं रोजगार दिला जातो. जवळपास कर्मचारी आणि रोजगार धरले तर जवळपास 800+ तो आकडा आहे. 800 कुटुंबांना रोजगार देणं ही खूप मोठी अचिव्हमेंट एका सर्वसाधारण कुटुंबातून आलेल्या शेतकऱ्याच्या पोराचे. आणि खरं तर आत्तापर्यंतचा प्रवास होता तो तर संघर्षाचा उभा राहण्याचा होता. इथून पुढची गती आहे ती कितीतरी एक्सनं वाढणार आहे, ती कितीतरी मल्टिफाय होणार आहे, कारण आता हे सगळं सेट झालं आहे. विकास हायटेक नर्सरी सेट झाली, आर्डोर सीड सेट झाली, आणि या माध्यमातून पुढे वाढणारा व्यवसाय हा प्रचंड असणार आहे. त्या माध्यमातून नवीन नवीन संकल्पना उभा केल्या जाणार आहेत. बऱ्याच गोष्टी ज्या पाईपलाईनमध्ये आहेत त्या येत्या काळामध्ये देखील आपण त्यांच्याशी संवाद साधून त्या जाणून घ्यायचा प्रयत्न करू. परंतु अशा गोष्टीमधून मात्र आपण कुठल्या परिस्थितीत जन्माला आलो, आपण कुठल्या वातावरणात जन्माला आलो, कुठल्या घरात जन्माला आलो हे आपल्या हातात नसतं. आपण आपल्या जीवनामध्ये काय केलं आणि काय निर्माण करू शकतो ही गोष्ट सगळ्यात शाश्वत आहे, खरी आहे. आणि ती गोष्टच खरं तर विकास सरांनी त्यांच्या संपूर्ण जीवनाच्या प्रवासातून सांगितलं की तुम्ही जर ठरवलं तर काय फरक पडत नाही, तुम्ही कुठल्या घरात जन्माला आला, तुम्ही कुठल्या वातावरणात जन्माला आला, कुठल्या परिस्थितीमध्ये जन्माला आला, एक तुमचा निश्चय, एक लोकांना मोठं करण्याची वृत्ती, एक शेतकऱ्यांच्या प्रतीची भावना आणि एक समाजाबद्दलची तळमळ तुम्हाला निश्चितपणानं एक मोठा व्यावसायिक तयार करू शकते. आणि या व्यावसायिकतेमध्ये लोकांचं हितसंबंध जोपासत असताना स्वतः देखील कोट्याधीश होणार आहे. आणि मग असे म्हणाले तसे सायकल मिळत नव्हती, तो आज विमानांचा प्रवास आहे, आज 4 चाकी गाड्या कित्येक आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी ही परिस्थिती दाखवण्यासाठी नाही तर कष्ट केलं, किंवा विशेषतः म्हणजे शेती क्षेत्रामधलं वैशिष्ट्य आहे की शेतीमध्ये कष्ट केलं की शेती माती आपल्याला निश्चितपणानं समृद्ध करतेच, ते सर्वार्थानं आपला विकास देखील घडवते. त्यामुळं कुठेतरी शून्यातून सुरुवात करून देखील आपण पोहोचू शकतो. ह्याची अनेक उदाहरणं बघत असू आपण. त्यातलं एक विकास नलवडे सरांचं उदाहरण आहे की तुम्ही जर निश्चय केला, तुम्ही जर ठरवलं तर आपण आपल्या जीवनामध्ये काहीही निर्माण करू शकतो. तिथं आपली परिस्थिती, शिक्षण, आपले कुटुंब आणि आपली एकूण भोवतालची परिस्थिती कधीच आडवी येत नाही. त्यामुळं या गोष्टीतून काय शिकायचं तर या गोष्टीतून निश्चय शिकायचा आहे की मोठं होण्यासाठीची स्वप्न आपण बघितली पाहिजेत. आपल्यापाशी ज्या वेळेला काहीच नसतं त्यावेळेला देखील आपण खूप साऱ्या गोष्टींची स्वप्न बघू शकतो. स्वप्न स्वस्तामध्ये मिळतात, अर्थात ती पूर्ण होण्यासाठी काही महाग गोष्टींचा उलाढाल करावी लागते, ती केलीच पाहिजे. परंतु जर मोठी स्वप्न बघितली, व्हिजन चांगलं बघितलं, सगळ्यांच्या भल्याचा विचार केला, मग सर म्हणाले तसं सर्वांस पोटास लावणे आहे या शिवरायांच्या गोष्टींचा विचार केला, हे सवंगडी सोबत घेऊन जर स्वराज्य निर्मितीचं स्वप्न महाराजांनी बघितलं होतं ते जर आपण बघितलं तर निश्चितपणानं तुम्ही ज्या ज्या व्यवसायामध्ये आहात, जिथं शेती करत आहात, जिथं नोकरी करत आहात किंवा कुटुंबासाठी कुठल्या तर पद्धतीचा व्यवसाय करत आहात त्यामध्ये तुम्ही निश्चितपणानं यश मिळवू शकता. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विकास नलवडे सरांचा हा संपूर्ण जीवनाचा प्रवास अगदी काही मिनिटांमध्ये तो अनुभवला आहे. तो खूप मोठा आहे. खरं तर घडलेलं खूप सारं असतं, सांगताना मर्यादा असतात, ते त्यांनी त्यांच्या पद्धतीनं सांगितलं. तरी देखील तुम्ही आम्हाला वेळ दिला, आमच्या प्रेक्षकांना इन्स्पायर केलं, त्यांना बऱ्याच जीवनातल्या गोष्टी सांगितल्या, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहे. धन्यवाद.